ते पोती चाती घेऊन अंगावर पावसाला तर यायची. आपली साधी सुतळी पोती होती ती घ्यायची. आता साधारण कागद घेतात, रेनकोट निघल्यात. परवा सहा कपडे जरी भिजली तरी ती पोतं फुटलं तरी ती पोतं पिळायचं, झाडायचं, पुन्हा अंगावर घ्यायचं. पुन्हा मग ते अंगावर घेतलं कोरडं झाल्यावर ते कपडा भिजला तरी परत जिथं मुक्कामी राहीन तिथं कपडा पिळायचा, मग वाळा घालायचा. नाही नाही नाही, आता आम्ही काय पूर्वी शाळा बिळा शिकलेली नाही. आम्ही आपले जनावर माग गुरु डोंगरात सोडून नेऊन चारायची, ते आणायची. मग आमच्या आई वडिलांनी काय म्हणायची, एडी वाकडी टोपी घालीत जा पोरा, त्याच्यावर तुझ्या डोक्यात पाणी मुरण, तुझ्या डोक्याला ऊन लागन, तुला उन्हाळा लागन, आमकं म्हणून एक टोपी आणून द्यायची. मग आता मग त्यावेळेस लग्न कसं असायचं वगैरे? लग्न ते आताच लग्न उलट तासाभरात होते. पहिलं लग्न असं होतं की आदल्या दिवशी हळदी, दुसऱ्या दिवशी लग्न, असं आमचे झाले बाबा. नाही आम्ही मुलगा असा पूर्वीच्या काळात मुलीला बघायला जातच नव्हता. मग ते आई वडिलांनी बघितलं त्याच्यावर कसली असू दे. बर, मग तुम्ही न बघता आई वडिलांनी ठरवायचं. बर, म्हणायच नाही तुझं लग्न 2-4 दिवस आले, तुझं लग्न जमले बाबा. मग ते असं झालं तसं झालं, मग ते आणायचं, आपलं लगीन लावून द्यायचं. त्या सासऱ्यानं बघितलं एक बार येऊन की बस सगळे पटापटी झाले. सुनेला सासऱ्यानं बघितलं, त्यांनी पटापटी दोघांची झाली की योगेश्वर यांचं लगीन होऊन जायचं. मग गाड्यांनी कणकी मळायच्या आणि मग बायांनी ती लाटायच्या, पुऱ्या सुपाव टाकायच्या. मग 4-2 गडी असं तळायला कडे ठेवलेले असे, ते झारे घ्यायचं, तळायच्या. पगडी अशी घालतो, बकऱ्याकडे असतो ना. मग बकऱ्याकडे असताना डोकं सारं तापायचं उन्हाने. पाऊस आला की भिजलो तर मग याला गरम लागतं डोक्याला. ह्याच्या अशामुळं पटका गुंडायला लागलो. कुठं घालतात पोरं त्यावेळेस गाडा आम्हाला ते पटकाच आवडत होता. आमच्या आंधू बसलं बी आम्ही मागण्यात पहिले जे आलं काळात आमच्या ते आम्ही कधी आलो मागणं. पहिल्या काळात लग्न वगैरे असायचं तर पटका घालून जायचं. हा, आता तुम्हाला तुमचं लग्न ज्यावेळेस जमायचं होतं त्यावेळेस पटका घालूनच गेला का? पटका घालून. बर, आता तुम्ही मुलगी बघा गेलता का? नाही नाही नाही, आईला आणि वडिलाला मुलगी पटली ना बस, वडिलाच्या आईच्या पुढे जायचं नाही. बर, वारीत जात असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात, परंतु हळूहळू जग बदलतंय. यायची दुनिया येते आहे, यायच्या नुसार लोक चाललेली आहेत, कामं तशी करायला लागली आहेत. परंतु जुनी परंपरा टिकली पाहिजे. जुनी परंपरा आता कुठंतरी तुरळक दिसते. तशाच पद्धतीने आम्ही जात असताना बाबा आम्हाला भेटले. बाबांचा पटका एकदम इतका छान होता. आराम करण्यासाठी बाबा आलेत. परंतु जर एखाद्या लग्नामध्ये, एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आपण जात असेल तर त्या ठिकाणी पटका बांधतो आणि एकदम अशी चांगल्या पद्धतीचा पटका बांधतो. पण असा पटका बाबांनी इथं म्हणजे आरामसाठी बसलेत, कारण की आता दिंडी इथं दोन्ही पालख्या पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यानंतर उद्या आता ते निघणार आहेत. पण बाबा आरामासाठी इथं पुण्यामध्ये आलेले आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? सोमा पडळकर. बर, कुठल्या गावचे? दौंड. दौंड. किती वर्षापासून करताय वारी? वारी तर 5 वर्ष झाली. 5 वर्ष. बर, आता घरी कोण किती लोक आहेत? घरी आहेत की एक मुलगा आहे, एक नातू आहे. बर, 2 मुली आहेत, 3 मुली आहेत. बर, सोनबाई आमची एक. बर, एवढीच. लग्न झाले सगळे? नाही झाली, राहील. बर, शेती किती आहे? पप्पा 2-4 एकर. बर, तुमचं नाव का बाबा? तुमचं नाव काय? मधुकर गणपत गावडी. बर, कुठले? राहणार मिरगवाडी, तालुका दौंड, पुणे जिल्हा. बर, किती वर्षापासून वारी करताय? ही 14 वर्ष होऊन गेले. बर, 14 वर्ष झालं. 14 वर्षाची नाताची वारीत काय तुम्हाला फरक वाटतोय? काय नाही, परंपरा आलेली वारी चालूच आहे. बर, म्हणजे पहिली लोक कशी यायची, आताची लोक आताची काय? पहिली पोती चाती घेऊन अंगावर पावसाला तर यायची. आपली साधी सुतळी पोती होती ती घ्यायची. आता साधारण कागद घेतात, रेनकोट निघल्यात आणि मस्त पावसा आला तरी चालतात. पहिली पोत्याशिवाय चालत नव्हती. पहिल्या पावसानं आता या पावसात काय फरक आहे? काय नाही, पाऊस आता थोडा येतो उलटा पूर्वीच्या पासून. बर, आता त्यावेळेस पाऊस जास्त पाहिजे, तुम्ही कुठं जायचा, कुठं बसायचा? काय नाही, आमची दिंडी निघाली तर पावसात इरली घेऊन जायची. बर,
आता मग समजा आता कपडे ते तुम्ही म्हणजे पहिली छत्री प्रमाणात कमी होतं वगैरे, बरोबर? छत्री ती नव्हती. पांघरून जायची. हा, मग आणि म्हणतो मग ती पोते भिजायचं, कपडे भिजायची, कसं प्रवास असायचे? प्रवासाचा कपडे जरी भिजली तरी ती पोतं फुटलं तरी ती पोतं पिळायचं, झाडायचं, पुन्हा अंगावर घ्यायचं. पुन्हा मग ते अंगावर घेतलं, कोरडं झाल्यावर ते कपडा भिजला तरी परत जिथं मुक्कामी राहीन तिथं कपडा पिळायचा, मग वाळा घालायचा. बर. मग आता मला सांगा की जात असताना झोपायची वगैरे कशी सोय असायची? आता बऱ्यापैकी झोपायला वगैरे भेटतं, पण त्यावेळी जरा अवघड होतं थोडस. नाही नाही नाही, आता झाले निवार. प्रत्येक ते तंबू होतं त्या टायमात. बर बर. ते तंबू रानात मारायचे, निवांत झोपायचे. बर. बाकीचं कशाच भ्यान नव्हतं का बाबा, की बाबा त्या काळात चोर वगैरे असायची काय असं? काय नाही काय नाही, देवाच्या मोर कुणीच काय करू शकलं नाही. बर. तुमचा इचुकाटा नाही, कुठलं काय नाही काय नाही, आणि आढळणार बी नाही. बर. आता पहिलं कसं आहे की दवाखाना नव्हतं, आता सरकारनं बऱ्याच गोष्टी केल्या. पहिलं तसं काय नव्हतं. मग एखाद्या वेळेस काय झालं तर अंग दुखत असेल काय असेल आता गोळी मिळते, पण पहिलं कसं असायचं? पहिलं म्हणजे मोठी एक संरक्षणची गाडी राहायची, त्या गाड्यातच गोळ्या डॉक्टर एक यायचा, त्याच्याकडून गोळी औषध मिळायचे. ठीक ठीक तालुका आहे, त्या तालुक्यात कुठं लय जास्त कमी आजार असला त्या तालुक्यात नेऊन त्या संरक्षणच्या गाडीत नेऊन पोच करायची. बर. आता त्यावेळेस फोन वगैरे नव्हता, मग कसं घरी कळायचं वगैरे काय झालं? घरी काही होतच नव्हतं. सस झालं तरी ते काय नाही, माणूस म्हणतो ना आला असा गेला, एकटाच गेला, येताना एकटा जाताना एकटा. त्या काळामध्ये अशी काय अशी घटना वेगळी काय झाली होती का तुमच्या? म्हणजे आमच्या कळीतात कधी अशी घटनाच झाली नाही. का तशी घटना घडतात तर फोनवर कोणी म्हणतं तिकडे गेलाय तिकडेच राहू द्या, कोणी म्हणतं आपला घरी येऊ द्या. बरं, एखादा माणूस तुमच्यातला दिंडीतला हरवलाच तर ते कसा तुम्हाला परत भेटायचा? आता कार्ड निघाले. त्यावेळेस कार्ड नव्हतं काय नव्हतं, पण त्यावेळेस लोकसंख्याच कमी होती. बर. लोकसंख्या कमी होती त्याच्यामुळे हरवतच नव्हती. बर. आता रस्ते वगैरे सरकारनं चांगले केलेले आहेत, बरोबर? पहिले रस्ते नव्हते, त्याच्यामुळे काय काय तुम्हाला म्हणजे घ्यायचं तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला आता रस्ता गेले सगळ्या गोष्टी सुख सुविधा येतात, त्यावेळेस मला काय प्रॉब्लेम यायचं बाबा, काय म्हणजे अडचण यायची? काहीच अडचण नसेल. लोक जेवण आणायची, जेवण द्यायची, पोट भरून खायचे, आणि आपले मुक्कामी जागेवर बी जेवण द्यायची आणि जायचे आपली. लोक आनंदाने जेवण आणून द्यायची. बरं. आता ही टोपी कधीपासून घालताय तुम्ही? ही टोपी आम्ही 16 वर्षाचा असताना घालीत होतो. बर. टोपी असं मी तुम्हाला नाद लागला का तुम्ही स्वतःच? नाही 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 नाही, आता आम्ही काय पूर्वी शाळा बिळा शिकलेलं नाही. बर. आम्ही आपले जनावर माग गुरु डोंगरात सोडून नेऊन चारायचे, ते आणायचे. मग आमच्या आई वडिलांनी काय म्हणायचे, एडी वाकडी टोपी घालीत जा पोरा, त्याच्यावर तुझ्या डोक्यात पाणी मुरण, तुझ्या डोक्याला ऊन लागन, तुला उन्हाळा लागन, आमकं म्हणून एक टोपी आणून द्यायची, एडी वाकडी घालायची. म्हणजे ह्या गोष्टी होतील म्हणून टोपी घालायची. हा, म्हणजे हे ना संरक्षण होतंय. संरक्षण होत. मग आता मग त्यावेळेस लग्न कसं असायचं वगैरे? ते लग्न ते आताच लग्न उलट तासाभरात होते. पहिलं लग्न असं होतं की आदल्या दिवशी हळदी, दुसऱ्या दिवशी लग्न, असं आमचं झाले बाबा. किती दिवस चाललं लग्न तुमचं? हा, आमचं 2 दिवस होत. 2 दिवस. मग आता मग ज्यावेळेस तुम्ही बघायला गेलता त्यावेळेस कसं असायचं? म्हणजे काय सुपारी कधी एकच मुलगी बघितली का अशा बऱ्याच मुली बघितल्या? नाही नाही नाही, आम्ही मुलगा असा पूर्वीच्या काळात मुलीला बघायला जातच नव्हता. मग ते आई वडिलांनी बघितले त्याच्यावर कसली असू दे. बर. मग तुम्ही न बघता आई वडिलांना ठरवायचं. बर. म्हणायच नाही तुझं लग्न 2-4 दिवस आले, तुझं लग्न जमले बाबा. मग ते असं झालं तसं झालं, मग ते आणायचं, आपलं लगीन लावून द्यायचं. मग आता तुम्ही असं म्हणत नाही का आता कोण मुलगी आहे, कशी आहे, काय? काय नाही काय नाही, तसलं म्हणतच नव्हती पूर्वी काळात. त्यांनी पाहिली बस, त्यांना पटली नवरदेवाला, त्या सासऱ्यानं बघितलं एक बार येऊन की बस सगळे पटापटी झाले. सुनेला सासऱ्यानं बघितलं, त्यांनी पटापटी दोघांची झाली की योगेश्वर यांचं लगीन होऊन जायचं. बर. मग आता पहिल्या काळामध्ये कशा पद्धतीने लग्न असायचं? म्हणजे कशी लग्न करायची? लग्न कशी करायची म्हणजे आता कसं पूर्वीच्या काळात नवरदेवाला नवरीचा बाप 10-5 रुपये देऊन लग्न करून घ्यायचा. आताच्या काळात उलट पुरीच मिळणार, काय करायचं? मग तीच मग आता तुम्हाला त्या विषयाला आणलं. तुम्ही पहिलं तुम्ही एक मुलगी बघितली लगेच लग्न व्हायचं लगेच, आणि असे डावलेत ना पुसत यायची. बरं. त्यावेळेस लग्नात जेव्हा काय काय असायचं म्हणजे? अहो काय
एक गव्हाचे 2 तुकडे करायची, लापशी करायची, गुळ आणायची, बर. खोबरं टाकायची, एका कढईमध्ये शिजवायची, मग वांग भरीत करायची, हम्म. मग ते लापशी भरीत आणायची. बर. मग ताटल्या होत्या का पंधरवड्या वगैरे काय? आपण तरवळ्या होत्या ज्या आपल्या पिपळाच्या पानाच्या. बर. गुलाबजामुन तसलं काय नव्हतं? असलं नंतर 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 आता लोक सुधारल्यावर बुंदी करायला लागली. हा. बुंदी म्हणजे लय भारी, त्यावेळेस बुंदी म्हणजे लय भारी. लय भारी वाटायचं. आणि पुऱ्या? पुऱ्या बी तळायची आणि मग तीच की पुऱ्या बुंदी करायला लागली. अगोदर समधी लापशी करायची बर. घरच, हम्म. गवच हम्म. गव घरचं राहायचं. हम्म. 1-2 गुळाची ढिकळं आणायची, हम्म. 1-2 पोती भरडायची, हम्म. करायचं लग्न आणि काय. आता लापशी ज्यावेळेस करत होती त्यावेळेस असं कुठलं लग्न झालं की बाबा त्याच्यात बुंदी वगैरे आहे असं जेवायला असं काय नाही त्यावेळेस? नाही नाही, नंतरच्या काळात बदलत बदलत गेलं ना. हम्म. हम्म. कोणी पुरी करायला लागलं, मग त्या गुळापेक्षा ती पुरी घरचे गहू दळून आणायचे, हम्म. बाया घेऊन लाटायचे, मग गड्या माणसांनी तळायचे, हम्म. आणि मग म्हणजे घरच्या घरी सोय करायची? घरची घरी म्हणजे गावच करू आपलं लागायचं, गाव करू लागायचं? गाव करू लागायचं. बर. मग ते आता तुमच्या घरची 2 बाया यायच्या, आमच्या घरच्या 2 बाया, यांच्या घरच्या 2, मग येताना सुख दुर्डी ते पळपूट बेलनं घेऊन या. मग गड्यांनी कणकी मळायच्या, आणि मग बायांनी ती लाटायच्या, पुऱ्या सुपाव टाकायच्या, मग 4-2 गडी असं तळायला कडे ठेवलेले असे, हम्म. ते झारे घ्यायचं तळायच्या. बर. झालं का? मग आता मला सांग गाव यायचं बरोबर, पण गावातला एखादा श्रीमंतच माणूस असेल त्याच्या लग्नात काय असायचं? हेच तर, कारण काय त्याच्या लग्नात तरी मागणं नंतर झालं बुंदीचा प्रकार. ते आता बुंदीला तर कोणी विचारेनात. बरं, आता मला सांगा त्यावेळेस लग्न होते, आता मुलांची लग्न होत नाहीत आता, हा, कसं काय जमत नाही आता काय? आता करावं लागेल बरं काय त्याला. नवरेच मिळाना तर करायचं काय? कशामुळे झालं असं वाटतं तुम्हाला? ते आता तुम्हाला माहिती पाहिजे मॅडम वाल्यांना, हे कशामुळे असं झालं असं सांगा की तुम्ही. आता आमच्या काळातलं तर आम्ही सांगितलं, तुमच्या काळातलं सांगा बरं कशामुळे, सांगा बरं तुम्ही. नाही, आता आम्हाला ह्याच्याबद्दल माहित नाही म्हणजे काय नाही विषय नाही, आहे. पण तुम्ही 90 पुरत आताच्या काळात असं का झालं? बर, आता काय झालं माहित आहे का? कशामुळे झालं? तुमचं गर्भपात ऐकून वगैरे त्याच्यामुळं मुलगाच पाहिजे प्रत्येकाला, त्याच्यामुळं मुलीचं प्रमाण कमी झालं. प्रत्येकाला बाबाची वाटतं की दोघंच असावी, मग त्यातल्या 2 मुली झाल्या, सरकारने नियम काढलं की फक्त 2च आपत्ती पाहिजे. मग काय काय लोकांनी 2 मुलीवर समाधान मानलं, काय काय मुलांनी 2 मुलावर समाधान मानलं, काय काय मुलं वेशनी झाली, मग त्याच्यामुळं लग्न होणार किंवा बाबा की काय जणांना नोकऱ्या लागणार, अशामुळं आणि गर्भपात झाल्यामुळं मुलीची संख्या कमी झाली आणि मुलाची संख्या जास्त वाढली, कारण वंशदिवा झाला पाहिजे. बरोबर आहे का असं? लोक म्हणतात ना, आम्ही ऐकतो, आम्हाला ते असल्या गोष्टी कधी आढळल्यातच आल्या नाही. बर. ही कुठलं पाहतं तुम्ही म्हणताय ते. बरं, आता मला काय म्हणायचं आहे, आता लग्नात डीजे वगैरे लावून नाचते वगैरे, हा, हा. तर तुमच्या लग्नात लागणार असं नाचा वगैरे काय नाही असेल? नाही, आमच्याकडे अशा सण होते, पिली लिली लिली वाजायचे. बर. असं डान्स वगैरे कोण करतो? डान्स पिंच नाही. मग आमच्या गजी खेळायची, डोलीची मारायची, हे असलं काळ होता. डान्स वगैरे नव्हते का? डान्स पिंच तसलं काय, अहो ती वाजायचं सुद्धा नव्हतं. बर. ती काय म्हणतात मायकन ती हा, मग ते डीजे वगैरे. हा. तसलं काय नव्हतं. बर. साधी लग्न. आता म्हणजे आता ह्या काळात आता बाया वगैरे नाचते, त्या पुरी नाचते, त्या काळात नाच नव्हते का? बायका नाच नव्हते का? मग महिला काय करायच्या? महिला काय नाही निवांत. हा. ते आपले वर्धावा निघाला म्हणजे मारतील जाताना ते डोली जिम खेळायची, आणायची माघारी. बर. मग ते लग्न लागायचं 6च्या दरम्यान, 7ला कोणाचं टायमिंग जसं बामणाने दिलंय तसे लागायची, लग्न लावायची, जेवायची, खावायची, जपायची. बाबांसोबत चांगल्या गप्पा मारल्या आपण, पण खरा विषय आहे की बाबा तुम्ही पगडी किंवा तुमच्या काळात कधीपासून पगडी घाला लागला तुम्ही? मी सांगतो ना, मग लग्नाच्या आत बसून घालतोय. लग्नात अगोदर पासून म्हणजे आता हिने टोपी घातली, तुमच्या काळात टोप्या घालतात होती ना, माझी ही टोप्या घातली, तुम्ही पगडी कशी काय घालता? आम्ही पगडी अशी घालतो, बकऱ्याकडे असतो ना. बर बर. मग बकऱ्याकडे असताना डोकं सारं तापायचं उन्हाने. पाऊस आला की भिजलो तर मग याला गरम लागतं डोक्याला. ह्याच्या अशामुळं पटका गुंडायला लागलो. म्हणजे पाऊस आला, भिजलं का डोकं आपोआप गरम होतं, हे गार होत नाही, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही त्याला. मग आता त्यावेळेस टोपी चालत होत्या, टोप्या म्हणजे त्यावेळेस चांगलं पटका, म्हणजे पटका चांगला का टोप्यात चांगला? त्यावेळेस पटका चांगला आम्हाला होता पहिला. बर. धनगर आहे ना आम्ही, धनगर बकरी राखायला. बर. त्याच्यामुळे बकऱ्याकडे हिरबळ, पावसात उन्हाळ्यात उन्हाळा, पावसाळ्यात पावसाळा,
आणि मग भिजल्यानंतर डोक्याला काहीच होत नव्हतं. आणि तसं असं डोकं भिजलं होता, पाणी धरलं की आली सर्दी, आला खोकला, आला ताप, हे असं व्हायचं त्यांनी. बर पण तुम्हाला असं वाटलं नाही बाबा कशाला पगडी आता ही बाहेर जाताना वगैरे नाही आता कुठं घालतात पोरं. त्यावेळेस त्यावेळेस घाला आम्हाला ते पटकाच आवडत होता. बर सगळी घालायची पोरं. हा जमले. तुमच्या तरुण तुमच्या वयातली पोरं तरुण सगळी घालायची का? आमच्या आजूपासून बी बर आम्ही मागणं पहिले जे आलं काळात आमच्या ते आम्ही कधी आलो मागणं. मग पहिल्या काळात लग्न वगैरे असायचं तर पटका घालून जायचं तरुण पोरं. हा मग आता तुम्हाला तुमचं लग्न ज्यावेळेस जमवायचं होतं त्यावेळेस पटका घालूनच गेला का? पटका घालून. बर आता तुम्ही मुलगी बघा गेलता का घरची नाही मुलगी? नाही नाही हा? नाही. आईला आणि वडिलाला मुलगी पटली ना हा. बस वडिलाच्या आईच्या पुढे जायचं नाही. बर त्यांनी किती किती मुली बघितल्या तुम्ही आतापर्यंत? कुठली एक तेवढी जेवढी बघितली ना आई वडिलांनी तेवढी तिच्यावर लग्न लगेच. काय म्हणलं का मी बघितलं नाही त्या काय नाही काय नाही काय तसलं काही नव्हतं पहिलं. बर पहिल्या अजिबात नव्हतं. जाणं नाही येणं आई वडील करशाल त्यातच. बर मग आता सगळे तुमच्या वय त्यावेळेस पोरं फेट वगैरे घालून आता कसं फेट वगैरे घालते बरोबर. हा आता वेगळं तुरं काढून फेट वेगळं आता कुठं घालशील आमच्या पण नाही डान्स करत लग्नात अजिबात नाही. नाही नाही लग्नात इथं आता नवीन पोरं फेट घालून डान्स वगैरे करते त्यावेळी तुमच्या असं काय डान्स वगैरे नाही 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 का तसलं काय नाही काय नाही. बर ते होला राहण्याचं आपले सण इंट पुढे वाजवायचं मांडव घालायचा आंब्याचा जांभळीचा मांडव त्याच्यावर टाकायचं 4 मिनिट राहून आणि त्याच्यावर लग्न. बर झालं लग्न. हा कापडाचा मंडप नाही का घोडा नाही का काहीच नाही. किती म्हणजे किती वेळात लग्न व्हायचं आता कसं लग्न लय वेळ चालतंय वगैरे? आमचं तीन दिवस लग्न चालायचं. कसं एक दिवस हळद, हा. एक दिवस लग्न, एक दिवस बकरी. बर म्हणजे हळदीला एक दिवस हा म्हणजे वराड येताना कसं यायचं नेमकं किती हे दिवस आपलं घोड्यावर यायचं घोड्यावर किती दिवस म्हणजे गाडीनी बैलगाडीनी बर बैलगाडी यायचं. किती लोक यायची जवळ असलं मी येते एका दिवसात. किती लोक यायची लोक किती 5-50 लोक 25 एकत्र. चांगला माणूस असला पोरात तर त्याच्या 5-50 माणूस यायचं. म्हणजे गरीब असेल तर आपलं कमी 5 कोटी जास्त. हा मग आता 3 दिवस लग्न म्हटल्यानंतर मग त्यांचं राहणं जेवण कसं ती कुठली यायचं पाहुणार आवड कुठल्या याला जेवढी वराड आणि ही आपलं ते नवरी नवऱ्याच वराड तेवढं. बर मग मागणं लागणारी माणसं येणार तेवढी. म्हणजे त्या लग्नात वगैरे कधी भांडणं वगैरे अशी काय झाली ते कशा व्हायची पाहिजे आधी. बर व्हायची काय झालं म्हणजे व्हायची. तुमचा असं काय किस्सा आहे कोणा मित्र लग्नात भांडणं झाली त्यावेळेस तुमच्या नाही आपल्या लग्नात नाही. आता इथं माझ्या वयाच्या टायमाला तर भांडणं नाही तंड नाही काय नाही. बर तिथून मागे भांडणं तंड व्हायची. आता घटस्फोटाचं प्रमाण जास्त वाढलंय. पहिलं असं काय होतं का बाबा मला आवडत नाही बाबा भांडणं झाली नवरा काय नाही काय नाही. बायको सोडून जायची काय नाही. नवऱ्याला नवरा अजिबात. सोडून जायचा बायकोला. नाही तसं अजिबात काहीच नव्हतं. आता प्रमाण जास्त वाढलं आता वाढले जर मग आता नवऱ्याने जायचं बघायला बायकोला तिने बघायला यायचं नवरा देवाला दोघांची पटापटी झाली तरच. नाही पटापटी झाले की चल तू माग. आता लग्न सुपारी फोडती ती फिरायला जाते ती आणि परत लग्न म्हणती हा मग जावं काय कुणी कोणाची येते ना तिकडे लग्न रजिस्ट्रेशन लग्न लावून येते. आता काय राहिले खरं कोणाचे नेते धनगरांनी मराठीची न्यायची मराठीने चांभाराची न्यायची बामणाची न्यायची काय येत म्हणजे कोण कोणाची घेऊन चाललंय कोणी कोणाचं नेते आता. बर आणि तिकडे लग्न रजिस्ट्रेशन लावून येतात. आता पुरी कमी पुरी लोकसंख्या झाली पोरायला लग्न नाही ती कशामुळे झालं वाटतं तुम्हाला? मग काय हो रामकृष्ण हरी. चला तर बाबासोबत आपण दोन्ही बाबासोबत गप्पा मारल्या आणि जुन्या काळामध्ये काय असायचं कशा पद्धतीनं असायचं लग्न कशी होती आपल्याला फक्त फेटे आणि टोपी दिसला म्हणून आपण हा इथपर्यंत बाबापाशी बसलो. एकदम चांगल्या पद्धतीच्या गप्पा मारल्या ज्या पहिल्या काळामध्ये वेगळं होतं. आई वडिलांनी जायचं आणि मुलगी बघायची आणि मुलानं हो म्हणून लगेच मांडवामध्ये बसायचं. पण आताचं बघितलं तर प्रकरण आता भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लग्न झाल्यानंतर घटस्फोट होतात आणि घटस्फोट झाले ठीक आहे परंतु त्या ठिकाणी काही जणांचे मृत्यू होतात काही जणांचे मृत्यू घडून आणतात. काही काही किस्से असे पण आहेत की एका महिलेने एका पतीचा म्हणजे त्याचा खून करून घरामध्येच तिथं खड्डा कोंडून त्याच्यामध्ये तिला पूर्णपणे हे करून टाकलं. अशा पद्धतीच्या घटना करतात आणि त्याच्यामुळं जुनी माणसं जुनं विचार खूप महत्वाचं आहे. डेव्हलप होऊ द्या पण डेव्हलप होत असताना की आपली संस्कृती काय आहे हे बघणं बी फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला या वारीमध्ये यावं लागतं आणि 1000 वर्षाची परंपरा जपावी लागते. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.